जिल्हा संपादक हमीद शेख यांच्याकडून जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी शिताफीने पकडले आहे। या कारवाईत पोलिसांनी एक गावठी बनावटीचा कट्टा, 2 जिवंत काडतुसे आणि एक बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अयोध्यानगर परिसरात सापळा रचला होता। या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार कॉन्स्टेबल चंद्रकांत धनके, पोलीस हवालदार कॉन्स्टेबल किरण चौधरी, पोलीस हवालदार कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी, पोलीस हवालदार कॉन्स्टेबल गिरीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांचा समावेश होता। जळगाव ते भुसावळ महामार्गावर अयोध्यानगरजवळ गौरव हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर पोलिसांनी संशयावरून एका दुचाकीस्वाराला थांबवले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचा कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली। ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव अभिषेक संजय हवालदार वय 23 असे असून तो मूळचा सोलापूर येथील रहिवासी आहे। सध्या तो जळगाव येथील शाळा क्रमांक 50 जवळ रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास होता। या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 606/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करत आहेत। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली।